यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जगत 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्वेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियदूरवर्तिनि यो नयत्याशुभव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। आता घ्या चटई बसायला। सांगितलं की मोह ज्ञानाला आवरण करतो, जे तुम्हाला स्वभावाचा अनुभव होऊ देत नाही। म्हणून निर्णय कोणाचा करायचा आहे? मोहाचा नाही तर निर्मोह स्वभावाचा निर्णय केला तर उचलून घ्यायचा। निर्मोह स्वभाव आहे त्याचा आपण ज्ञानाने निर्णय केला तर त्या मोहाची शक्ती परास्त होते, म्हणजे मोह तुम्हाला अडवू शकत नाही। काल काय बघितलं त्यासाठी? कशाचं काय बघितलं होतं काल? ज्ञानाचं फळ ज्ञान आहे हे बघितलं होतं ना? काय म्हणजे काय कळालं होतं? ज्ञानच निर्णय करणार आहे, ज्ञानच फळ आहे हे सांगायचं आहे। म्हणजे जे काय तुम्ही जाणता ते ज्ञानालाच जाणता, ज्ञानाचं साधन आहे, ज्ञानालाच फळ मिळतंय, ज्ञानरूपच फळ आहे। तर म्हणून सांगतायत फक्त मी ज्ञानवान आहे, मी स्वतःला जाणताना सुद्धा तुम्ही कोणाला जाणता हो? असं फील करून बघा ना, मी कोणाला जाणतो? ज्यावेळेस मी स्वतःला जीव म्हणून जाणतो त्यावेळेस तिथं मला प्रतिभासित काय होतंय, कोण होतंय? असं जड वस्तू होतीये का कुठली? सगळे बाकीचे गुण जड आहेत म्हणून सांगितलं ना, तर प्रतिभास होतोय, एक आनंद येतोय, म्हणजे ज्ञानच प्रतिभासित होतंय आपल्याला। म्हणून सांगितलं त्या ज्ञानाचं वेदन केलं तर मोह आपलं काम करू शकणार नाही। 182 आणि 183 नंबरचा श्लोक आहे आत्मानुशासनमध्ये। त्याच्यामध्ये पण त्यांनी रागद्वेष म्हणजेच मोह आहे प्रवचनसारमध्ये सांगितलं ना। मोहाचे 2 भेद केले, म्हणजे मोहरूपी नदी दुथडी भरून वाहायला लागली तर पूर आला नदीला, तर त्याचे 2 तुकडे झाले म्हणले। मग ते 2 तुकडे कुठले? राग आणि द्वेष। मग हे सगळं मोहाचंच रूप आहे। त्या रागद्वेषाचं कारण काय आणि त्याला कसं जिंकायला पाहिजे ह्याचा उपाय दोन्ही सांगताय त्याच्यामध्ये। 176-77 पान आहे। यथा बीज से मूलांकुर हो तथा मोह से राग द्वेष
ज्ञान अग्नि में मोह जला दो, दहना चाहो राग द्वेष. काय सांगितलं? ज्याप्रमाणे बीज पासून अंकुर तयार होतो. मिळालं ना? 182 श्लोक आहे, 176 पान आहे. काय कळलं? ज्याप्रमाणे बीज हे अंकुराचं मूळ आहे, म्हणजे बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते, तसं रागद्वेषाचं मूळ काय? फील इट. रागद्वेषाचं मूळ कारण मोह आहे. कसं सांगा? त्याच्याबद्दल काही ज्ञान नाही आहे, थोड्याच वेळात कळलं हा आपलाच मुलगा आहे, तर लगेचच परिणाम बदलला. तोच आहे, तेच आहे, पण ज्ञानामध्ये. फिरवू का प्रवचन तुमच्याकडं? त्या सेठजींचं उदाहरण आलं ना तसं. त्या सेठजींना बघायला गेला होता तो मुलगा, आणि तो अपरिचित आहे म्हणल्यावर त्याच्याविषयी राग ना द्वेष, उलट द्वेष झाला, कारण त्यांनी झोपमोड केली होती रात्रीतनं. म्हटल्यावर त्याला बाहेर झोपायला लावलं थंडीच्या वेळेस सुद्धा, द्वेष झाला होता. आणि नंतर कळालं जेव्हा की तो मेला होता तोपर्यंत, तेव्हा कळालं की तो आपलाच मुलगा होता. म्हटल्यावर किती राग, किती अनुराग, आणि मग त्याच्यात क्लेश झाला की आपला मुलगा आपल्या हातातून गेला. असं म्हणजे राग आणि द्वेषाची उत्पत्ती मोहापासून होते हे सांगतायत. त्यांचं जाऊ देत, आपलं सांगा. सेठजी आणि ते भिकारी त्यांचं ठीक आहे. माझ्या जीवनात मला कधी असं रिअलाइज झालंय की रागद्वेषाचं मूळ मोह आहे. ह्या पर्यायाशी जो अनुकूल परिवर्तन करत असेल, समोरचा व्यक्ती असू देत, नाही तर जड वस्तू. आम्हाला उदाहरण देऊन सांगा, असं शास्त्रातलं नको काय. रागद्वेषाचं मूळ मोह आहे कशावरून काका? म्हटलं इकडे राहा पाहिजे, बर, म्हणजे माझ्या इच्छेच्या अनुकूल झालं की बाई छान आहे. होय. आणि नको म्हटलं की माईक सरकू का तुमच्याकडे? नाही येते आता. तर असंच एक आता काय सांगितलं की म्हटले सास आणि बहू दोघांचं छान रिलेशन असतं, आणि ते चाललेलं असतं आपलं त्यांचं संसार. मग कोणीतरी भेटायला आलं, मग आल्यावर ते त्यांची स्तुती करत होते, चाललं होतं त्यांचं सगळं बोलणं. त्याच्यामध्ये ती सून नव्हती पिक्चरमध्ये. मग ती सून आत होती, आणि ती येत असताना बाहेर एक वाक्य तिच्या कानावर पडलं. म्हणजे त्या आलेल्या पाहुण्यांनी विचारलं की तुमचं मुलगी कशी आहे आणि तुमची सून कशी आहे? तर त्यांनी एकच वाक्य सांगितलं, काय? बेटी शक्कर जैसी है, बहू नमक जैसी है. बास, काय झालं सांगा? थांब की जरा, असं तूच सांगायला सगळं, मी काय सांगू? तर सांगितलं ती त्या दिवसापासून म्यूट. सासूबाईशी बोलच ना. काय झालं तर एकदम मस्त रिलेशन होतं बरं का पल्लू भाभींचं आणि कीर्ती काकींचं. आणि असं काय तर ऐकल्यावर पल्लू भाभी म्यूट. काय केलं तर ते बोले ना, असं काय गप्पा नाही, काय हसणं करणं नाही, आपलं आपलं काम करणं चाललं होतं. मग ते जरा खटकलं सासूबाईंना, आणि त्यांनी 4-5 दिवसांनी बघितलं आणि विचारलं, काय झालं म्हणले तुला, अशी का वागते तू? मग त्यावेळेस ते किती दिवस दाबलेलं राहणार, असं स्फोट होत असतं लगेच. मग ते पल्लू भाभींनी सांगितलं कीर्ती काकींना की म्हणले तुम्ही त्या दिवशी असं का म्हणाला म्हणले, सूनबाई म्हणजे नमक जैसी होती आहे. म्हणजे काय मी खारट आहे का? म्हणजे मी नको आहे का असं? तर त्यावेळी सासूबाईंनी सांगितलं की सूनबाई कधी पण मुलगी कधी पण मिठी लागती आहे, म्हणजे कुठेही असू दे ती गोड वाटती. कुठलाही प्रसंग असू दे, क्षेत्र असू दे, काय पण असू दे, ते घटना वगैरे, तर तिचं मुलीबद्दल प्रेम आहे, गोडवा आहे असं. आणि तेच म्हणले सूनबाई म्हणजे खारट मीठ का म्हणलं, कारण तिच्याशिवाय संसाराला चव नाही, किंवा तिच्याशिवाय संसार चालणार नाही या अपेक्षेने. म्हणजे ती पाहिजेच असं त्यांना सांगायचं होतं. उलट साखर नसली तर चालते, पण लोण पाहिजेच. लोण नाही ते
स्वयंपाक चालत नाही. म्हणून तिथं सांगायचं त्यांना की पोरगी नसली तर चालतंय, पण सुनबाई किती महत्वाची. म्हणून तिच्या मागं हात धुवून लागायचं. मग हे सांगायचं मला, राग आणि द्वेषाचं मूळ काय आहे तर मोह. म्हणजे आपल्याला असं कधीतरीच उदाहरण आठवू नका, रोजच्या जीवनात चालू आहे आपल्यासाठी हे. रागद्वेषाचं मूळ काय? विशाल भाई आजचं उदाहरण सांगा मला. रागद्वेषाचं मूळ मोह. कसं काय घडलं आपल्या आयुष्यात आज असं की आपल्याला हे समजेल याच्यावरून? काय झालं त्याचं? तेच की, पण झालं का काय आज? रॅली झाली ना आज? हां, मग रागद्वेष झाला का मोह झाला? नाही, ते मला त्यांच्या पण आयुष्यातलं नको, आपल्या आयुष्यातलं सांगा. आपण दिवसभरात काय आज असं केलं की ज्याच्यामध्ये आपल्याला समजेल की रागद्वेष झालाय, म्हणजे त्याच्या मोह हे मूळ आहे. असं नको आम्हाला, ढोबळ नको आम्हाला, उदाहरण पाहिजे. बरं, आठवा तोपर्यंत 5 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला. जैसे बीज से वृक्ष की जड़ और अंकुर होता है, 176 पाने, वैसे मोह रूपी मूल कारण से आत्मा को राग द्वेष होते हैं. इसलिए जो जीव राग द्वेष का नाश करना चाहते हैं उन्हें ज्ञान रूपी अग्नि से मोह दग्ध करना चाहिए. म्हणजे हे उदाहरण असं सांगायचं त्यांना की जसं त्या बीजाला अग्नी लागली तर ते बीज त्यांच्याजवळ जाऊ नका, तिथंच बसा. जसं त्या बीजाला तिथं भाभी चटई द्या त्यांना. नाही, तुम्हाला नाही घेता येणार, द्या की तिथं आहे. काय सांगितले मी? जसं त्या बीजाला अग्नी लागलं तर ते त्याचा नाश होतो, ते बीज उत्पन्न होऊ शकत नाही, अंकुरित होणार नाही. तसं सांगितलं मोहाला कुठली अग्नी लावायची? ज्ञानरूपी अग्नीने. ते जर मोहरूपी बीज भस्म झालं तर त्याच्यापासून रागद्वेषाची उत्पत्ती होणार नाही, हे सांगायचं त्यांना. म्हणजे उत्पत्तीचं कारण बीज आहे वृक्षाच्या उत्पत्तीचं, तसं रागद्वेषाचं बीज मोह आहे. अतत्व श्रद्धानुरूप मिथ्यात्व भाव को मोह कहते हैं और पदार्थों को इष्ट अनिष्ट मानकर उनसे प्रीति अप्रीति करना रागद्वेष है. अतः अतत्व श्रद्धान से ही पदार्थ इष्ट अनिष्ट भासित होते हैं. इसलिए जैसे वृक्ष की जड़, जाऊ दे तुमच्या एचएनडीचं प्रकरणच म्हणताय ना, सांगा इष्ट कोण अनिष्ट कोण, कोणाशी राग आणि कोणाशी द्वेष. मोहळ आहे ना, काय काय मोहळ कोण आहेत ते मोहळ? हां, त्यांच्याशी राग का द्वेष? द्वेष. कसले निर्मोही तुम्ही, कसले धर्मात्मा. कोण कोणाशी राग नाही द्वेष नाही, उलट सांगितलं ना, जितकी विशुद्धी राहणार तितकं त्या संकटातनं बाहेर पडणार आहे. आपण अशुद्धी करून संकट वाढवतोय, आपले ऑब्स्टॅकल्स वाढवतोय उलट. म्हणून सांगतायत कोणाविषयी राग नको, द्वेष नको, सगळ्यांविषयी क्षमाभाव ठेवा. उलट त्याच्या निमित्तात बाहेर पडणार उलट त्या कचाट्यातनं. म्हणून इष्ट अनिष्ट बुद्धी होती म्हणजे अतत्व श्रद्धा आहे. इसलिए जैसे वृक्ष की जड़ और अंकुर का मूल कारण बीज है, वैसे राग द्वेष का मूल कारण मोह को जानना चाहिए. जिस प्रकार जड़ और अंकुर को नष्ट करने की इच्छा वाला जीव उसके बीज को नष्ट करता है. काय? जड आणि अंकुराला नष्ट करण्याची इच्छा कोणाला? कुठल्या जडाला आणि कुठल्या अंकुराला नष्ट करायचंय? हा, हे दार्ष्टांत झालं. दृष्टांतात सांगा कुठल्या झाडाला तुम्हाला नष्ट करायचं असतं? अनावश्यक असेल, जे विषारी असेल, जे काटेरी असेल असं झाड तुम्हाला नकोय. मग त्याला नष्ट करायचं तर पहिला त्याचं जड नष्ट करावं लागतं. नुसतं वरचं वरचं काढलं तर, सांग उदाहरण काय सांगितलं होतं चाणक्यचं? नंदने गाठ बांधली होती की संपूर्ण काटे हे करून टाकले, नष्ट करून.
प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा झालं केली काय की आणि होतं? जोपर्यंत ते सांगू का? नष्ट होणार नाही तोपर्यंत मी शेंडीची गाठ सोडणार नाही. बरं, मग म्हणजे आता ते शेंडीचं पहिला माहित नाही. प्रसंग त्याचा असं झालं होतं की त्याला जेवायला बोलवतात आणि त्याला काय हो थांबा, तुम्ही दुसरीकडे चाललाय जेवायला वगैरे, मला न्यायचंय त्या वनात. मुळासकट तो हे करतो, अपमानाचा बदला कसा घ्यायचा तर तो मुळासकट ते काढायचं. नाही 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 नाही, थांबा एक मिनिट. म्हणजे काय झालं होतं, फक्त ते वनातनं चालला होता आणि त्याच्या पायाला काटा टोचला आणि मग काय करायचं, सगळेच मुलं त्या रस्त्याने जाणार होते. सगळेजण आपला रस्ता बदलून चालले, उड्या मारून चालले, हे सगळं दिसलं त्याला. आणि हा शाळेत पोचायला लेट झालं म्हणल्यावर विचारलं तिथं त्या मास्तरांनी कोणाने काहीतरी असं झालं. मग त्यावेळेस त्यांनी सगळी शहानिशा केली आणि मागचं सगळं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर कळालं की त्यांनी ते झाड मुळासकट उकडून काढलं जे काट्याचं होतं. मग विचारलं त्याला त्या मास्तरांनी की असं का केलं तू. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नुसतं वरचे काटे काढून काय उपयोग आहे, थोड्या दिवसांनी पुन्हा ते उद्भवणार, पुन्हा दुसऱ्याला त्रास देणार. म्हणले ज्याचा त्रास होतो त्याला नष्ट करायचं, बोला की मुळासकट काढावं लागतं तर कुठंतरी शांती. तसं त्रास कोणाचा, विशाल भैया, कोणाचा त्रास होतोय असं काय तर उगीच खोटं बोलत जाऊ नका शास्त्रासमोर, सोडणार तर नाही 100%. ज्याचा त्रास होतो त्याला मुळासकट आपल्या आयुष्यात नष्ट करावं लागतं बरं का. तर सांगतायत मोह, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याला नष्ट करायचं नाही. जेव्हा माझं ज्ञान आहे मग त्याच्यामुळेच त्रास आहे की, हेच सांगायचंय आम्हाला. कुठं तुमच्यामुळे त्रास आहे कोणाला, काका कोणामुळे त्रास आहे हो. त्या स्त्रीबद्दल जे मोह परिणाम आहेत ना, परिग्रहाबद्दल जे आपले परिणाम आहेत तेच त्रासदायक आहे. तेच सांगते तिथं रागद्वेषाचं कारण कुठे आहे, बाहेर नाही आहे, आपल्यामध्येच आहे. आपण मानलंय तर आहे तिथं कष्ट दुःख. तर जिस प्रकार जड़ और अंकुर को नष्ट करने की इच्छा वाला जीव उसके बीज को नष्ट करता है, उसी प्रकार जो जीव राग द्वेष का नाश करना चाहता है उसे सर्वप्रथम मोह का नाश करना चाहिए. मोह का नाश होने पर उनका नाश सहज ही हो जाता है. मोह का नाश कैसे होता है, हाँ, यह मैं निर्मोह हूँ ऐसा जानेंगे तो उसी समय मोह का नाश हो जाता है. मोह का नाश होने के बाद सम्यक दृष्टि को कदाचित राग द्वेष रहते हैं. क्यों, चारित्र मोह के उदय की निमित्त से राग द्वेष दिखते हैं. तो जैसे उखाड़े हुए वृक्ष की जड़ और अंकुर कुछ काल तक हरे रहेंगे फिर शीघ्र सूख जाएंगे. काय समजलं उदाहरण, जोपर्यंत हिरवेपणा आहे त्या झाडाला म्हणजे दिसेल त्याच्या ठिकाणी की तो अजून मोही रागी द्वेषी होतोय असं. पण किती काळ असणार तो, नष्ट होणार आहे 100%, एवढं समजून घ्या, हे सांगायचं आहे. तो काळ मधला किती असेल ते असेल, पण नियमाने ते नष्ट होणार आहेच. कुठं गेलं, जैसे उखाड़े हुए वृक्ष की जड़ और अंकुर कुछ काल तक हरे रहेंगे और फिर शीघ्र सूख जाएंगे, वैसे ही वे राग द्वेष शीघ्र नष्ट हो जाएंगे. मोह का सद्भाव होने पर किसी मिथ्या दृष्टि के बाह्य में राग द्वेष थोड़े भी दिखे तो जिस प्रकार बीज होने पर जड़ और अंकुर बाह्य में थोड़े भी परत वाचले का मी, नाही ते दृष्टांत आणि दाष्टांत एकत्र घटवत आहेत. जसं बीज असताना जड आणि अंकुर बाह्यमध्ये थोडंसं दिसतील परंतु वे शीघ्र बढ़ेंगे, उसी प्रकार वे राग द्वेष भी शीघ्र बढ़ेंगे. कब कब राग द्वेष कब का तुम्हाला मिळालं नाही का अजून. 182 नंबरचा श्लोक आहे, 176 नंबरचं पान आहे. हां 182 कन्नडमध्ये सांगा म्हणू नका आता मला.
ते पण येत आहे थोडंसं, पण नाही चुकल काहीतरी. हां, काय कळलं? काय म्हणजे तिथलं असलेलंच विचारायला लागले मी, नसलेलं विचारते का? तोपर्यंत सद्भाव आहे तोपर्यंत मिथ्या दृष्टीचं म्हणजे रागद्वेष दिसून येतो. कोणाचे रागद्वेष शीघ्र बढ़ेंगे? जो मिथ्या दृष्टी आहे मिथ्या दृष्टि के, क्योंकि उसके जड़ का नाश नहीं हुआ है, इसलिए उसके रागद्वेष रूपी जड़ और अंकुर बीज नष्ट झालं नाही म्हणून सांगतायत की अंकुरित होणारच ते पुन्हा. इसलिए मोह को रागद्वेष का मूल कारण कहा, जानकर उसी का नाश करना चाहिए. जैसे अग्नि बीज को जलाती है, वैसे ज्ञान मोह का नाश करता है, और मोह वैसे वर्षा मोह ज्ञान का नाश करता है. म्हणून तर तुमच्या श्लोकामध्ये तेच सांगितलं काय, मोह ज्ञानाला झाकतो, म्हणजेच ज्ञान प्रगट होऊ देत नाही. ज्ञान मोह का नाश करता है, मोह ज्ञान का नाश करता है. आप किसका नाश कर रहे हैं? ज्ञान का ही नाश कर रहे हैं. आता काय करावं? किसका नाश करना है इसका पहले निर्णय करो. हम प्रति समय ज्ञान का नाश कर रहे हैं, क्यों? मोही बनकर. ज्ञान से जीवादि तत्वों का स्वरूप यथार्थ जानने पर अतत्व श्रद्धान का नाश हो जाता है. काय म्हणलं? ज्ञान से जीवादि तत्वों का यथार्थ स्वरूप समजलं तुम्हाला एकदा, त्यावेळेस अतत्व श्रद्धानाचा नियमाने नाश होतो. इसलिए वाचा काकी, इसलिए तत्वज्ञान के अभ्यास में तत्पर रहना चाहिए. इतना करने से सर्व सिद्धि स्वयमेव हो जाती है. काय करायला पाहिजे हो? तत्वज्ञानाचा मोहाचा नाश करायचा हे पहिल्यांदा निर्धार तर करा ना, प्रतिज्ञा करा की नाही मला मोह नियमाने दुःख देणार आहे तर नको, नाही, नसायलाच पाहिजे माझ्या जीवनात, माझ्या प्रति समयात. त्याच्यासाठी सांगतायत की तत्वज्ञान, तत्वनिर्णय, त्याचा अभ्यास किती आवश्यक आहे. त्याची जोड असेल तर नियमाने सुरुवात झाली आहे समजा, जसं म्हटलं ते बीज नष्ट झालंय ना, तर नियमाने तिथं ते सुकत जाणार, नष्ट होत जाणार. एकदा निर्णय करायचा आहे फक्त निर्विकल्प मी आहे, मग त्याच्यानंतर काय जे काय कार्य व्हायचं ते होणार आहे, तुम्हाला करावं लागणार नाही. काय करायचंय? कसं करायचं? अभ्यास बिभ्यास पण राहू दे, आता निर्णय करायची वेळ आहे. अभ्यास केला पण नाही केला असं नाही आहे. निर्णय केला तर त्या समयापासून खरा धर्म सुरू झाला. आग लागली कुठं? चाहिए, मैं उसका निषेध नहीं कर रही हूँ, लेकिन अभी अभ्यास इतना हो गया है ना, उसके आगे बढ़ना चाहिए. हम अभ्यास में ही रुक गए हैं. बराबर है. समझा कि नहीं आपको सामान्य क्या है, विशेष क्या है, फिर अनुभव लिया क्या उसका? ये मुझे पूछना है. हम क्या कर रहे हैं? सिर्फ इधर ही द्रव्य श्रुत में ही अटक गए हैं. शब्दातच बसलोय, त्यामुळं भावश्रुतापर्यंत जात नाही आहे, म्हणून आपल्याला अजून अनुभव होत नाही. आज नाही, काल सकाळचं प्रवचन झालं इथं, म्हणजे 11चं, आणि त्याच्यानंतर 12 वाजता मी इथं सामायिकाला बसले होते हो. मग म्हणजे वेळ झाली होती, 12ला 5 कमी होते काय तर म्हणल्यावर इथंच बसलेले सामायिकाला. आणि रोडवर बाहेर काहीतरी मंगल कार्यालय वाटतं वर जवळ इथं आपल्या कुठंतरी, आणि ते 12ला शुभ मुहूर्त होतं काहीतरी, आणि ते आपलं सुरू झालं होतं त्यांचं बरं का. म्हणजे मी जस्ट प्रतिष्ठापना केली आणि बसले होते सामायिकाला, आणि ते माईकवरून काय म्हणता होते तसलं ना 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 काहीतरी एक पण शब्द कळत नाही ते काय म्हणतात त्याचं, फक्त ते शेवटी मला असं तेवढंच ते सावधान म्हणायचं होतं ना, तर ते त्यांनी म्हणेपर्यंत अक्षरशः लिटरली मी असा अनुभव केला की ते अभेद व्हायला चालेत. मला इथं भेद 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 जाणून येत यायला लागलाय. म्हणजे ते शुभमंगल सावधान म्हणले की मी सावधान झाले. म्हणजे प्रत्येक उलटा शब्द आपल्याला, प्रत्येक प्रसंग आपल्याला जागृत करायला येतोय, फक्त आपल्याला त्यातून घ्यायला पाहिजे. आज काय प्रसंग झाला माहित आहे? कुठं पालीठाणाला आला असेल, व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. पालीठाणाच्या डोंगरावर आज पहाटे 4 सिंह होते. सिंह आले होते 4
आणि सगळे माणसं तिथे येणारे जाणारे बरं का, आणि त्यांच्यामध्ये घुसलेलं ते सिंह त्या झाडातनं आलेला. आणि लोकांनी काय करायचं सांगा? बैठून कर चलेगा आपको. काय करायचं लोकांनी? असे सगळे लोक ये-जा करतायत त्या पाथवरून. कसला आहे ते, एवढासा रस्ता असतो आणि बाजूला सगळीकडे झाडी आहेत. त्या रस्त्यावरनं सगळे सकाळच्या वेळेस येत आहेत जात आहेत असं, आणि मध्येच ते त्या झाडांमधनं आत आले. त्या लोकांनी काय करायचं, मागची लोक मागं राहिली, पुढची पुढं राहिली, मध्ये 4 सिंह होते. म्हणजे एक आले, एकदम 4 आले नाहीत. आले असते तर हे लोक आपल्या जीवाची पर्वा सोडा व्हिडिओ काढत बसले. सिंह होता बरं का, प्लॅस्टिकचा नव्हता. तरी पण मला म्हणायचंय लोकांना जीवाची पण आजकाल चिंता नाही आहे. काय त्या आत्म्याची सोडा, शरीराची बी चिंता नाही आहे आजकाल लोकांना. कशाच्या मागं ते बिचारं म्हणायचं शांत परिणामी होतं म्हणून वाचले बिचारे सगळे. तिकडनं आलं फिरलं आणि ते तिकडनं गेलं निघून. ते गेलं तरी सोडणार लोक, त्याच्या मागं अजून ते कुठं गेलं. आता काय पालीठाणा में 4 सिंह आए थे आज सुबह, और वहाँ पर जो यात्रेकरू थे ना, तो वो उनके बीच में आए. वो किसी को पता था किसी को नहीं था. तो जो देखकर पहले तो सभी को शौक लगा ना, लेकिन मॉब था ना इसलिए वो नहीं आ सके नज़दीक. सिंह मॉब था ना, लोग बहुत थे, तो आगे और पीछे बहुत लोग थे और अकेला सिंह था. वो अंदर आया, वो घबराया नहीं. उसकी तो क्या वो स्वभाव ही ऐसा रहता है, किसी को घबराने वाला नहीं. इनके हाथ में सिर्फ लाठी थी, हथियार तो नहीं थे. उसने देखा भी नहीं इनकी तरफ. हाँ, अपनी ही धुन में था वो. और वो आ रहा था, इधर से उधर जा रहा था, और ये लोग वीडियो शूटिंग कर रहे. हाँ, सिंह रियल में था सामने, केज में नहीं था. भागने की किसी को अक्ल नहीं रही आजकल, ऐसे बोलना पड़ेगा. सब लोग आगे वाले पीछे वाले सभी वीडियो शूट कर रहे हैं. नहीं ना, वो अच्छा था इसलिए, ये अच्छे नहीं थे सभी. एक के बाद एक ऐसे आए, वो एकदम से नहीं आए चारों. एक आया, छोटा रास्ता रहता है ना वो, पालीठाना देखा होगा आपने, तो शिखर जी में जैसे छोटा रास्ता रहता है आगे जाने वाला, उतने पर ही थे. हाँ, ऊपर पहाड़ पर. तो वो आगे इधर से निकल गया, फिर से मॉब चलने लगा, तो दूसरा आया. ऐसे 4 सिंह उन्होंने देखे आज, ऐसा उन्होंने बताया. तुम्हाला काय वाटलं? लोकांची गर्दी होती हो, भरपूर गर्दीमध्ये ते घुसले नाहीत. त्याला काय ॲक्च्युली भय नव्हतं, घुसलं तरी सुद्धा, पण त्यांचं लक्षच नाही. त्याचं पोट भरलेलं असतं तर ते बघत पण नाही तुमच्याकडं. पण मला माहीत नाही काय झालं होतं त्याचं. हां, वो तर आहे. हां, बराबर आहे. ते पोट भरलेलंच आलं असेल. पण सकाळ सकाळ कुठनं पोट भरायचं आहे. बरं, जाऊ दे. ते असेल अहिंसक असेल सिंह कुठलं तर, त्याच्यामुळं. हाँ सॉरी, वो अहिंसक होंगे सिंह, इसलिए शायद अटैक नहीं किया उन्होंने. लेकिन ये लोग ऐसे थे, मुझे ऐसा चिंतन आया, वो पहाड़ पर दर्शन करके आए थे, नीचे आ रहे थे और ये इंसिडेंस हुआ. बताओ मुझे चिंतन किसका? अभी इसके आगे जो भी जर्नी करेंगे ना, चिंतन किसका? उधर महावीर प्रभु का दर्शन करके आए होंगे. हाँ, पूरा चिंतन वो खत्म हो गया. इतना इन्फ्लुएंस भी नहीं रहा होगा जिनेंद्र भगवान का जितना वो तिर्यंच पशु का हो गया. वो पूरा मोह गया. निर्मोह होकर आए थे ऐसा बोलेंगे कैसे? मोह लेकर ही आए थे, मोही हो गए बीच में. तो इसलिए बताना था कि मतलब मुझे ऐसा लगा कि जो ऊपर पुण्य कमाया होगा ना, ध्यान वगैरह किया होगा या कुछ ऐसा विशुद्धि की होगी जिन्होंने भी, नीचे आने के बाद पूरी अशुद्धि हुई होगी. बताओ पुण्य हुआ कि पाप हुआ? यात्रा करने से पुण्य होता है कि पाप होता है? हाँ? हाँ, परिणाम तो उधर सिंह के साथ गए. किधर घूमने गए? जंगल में. तो ऐसे मुझे ऐसा बताना है कि ऐसे छोटे छोटे इंसिडेंट्स होते हैं जो हमें
झट से बाहर निकालते हैं। मुनिराज के सामने सिंह नहीं आता क्या? क्या करते हैं वो? किधर से आया, किधर गया, क्या कर रहा है, कितनी जिज्ञासा। हाँ, उनकी तरफ देखने का मन भी नहीं रहता मुनिराजों को। और हम एक माणूस आला ना जरी आत तरी पण आपलं इथलं सगळं लक्ष डिस्टर्ब झालेलं असतंय। कोण आला, कुठं बसला, नवीन आला तर संपलंच। मतलब मुझे बताना है कि ऐसे मोह के प्रसंग हमारे साथ बहुत रहते हैं और हम उसमें मोही हो जाते हैं। तो यहाँ बता रहे हैं मोह का नाश। मोह ये बीज है राग द्वेष का, और उसका नाश कैसे होगा? ज्ञान से। लेकिन हम उल्टा कर रहे हैं, ज्ञान का नाश मोह से कर रहे हैं। इसलिए आज अभी हमें सुधरना चाहिए, जागरूक हो जाना चाहिए, अन्यथा फिर से ये भाव मिलेगा, ऐसी अनुकूलता मिलेगी, ये सब समागम मिलेगा, अपने परिणाम होंगे, कितना दुर्लभ दुर्लभ है आगे। तो इसलिए सावध हो जाओ और अभी इसी समय पुरुषार्थ करो, ऐसा बताना है। तो उन्होंने 4 सेंटेंस बताए थे, आज मैंने एक प्रवचन सुने थे। तो उसमें हम जो भी कार्य करते हैं तो उसमें ये 4 चीज़ों का चिंतन करना चाहिए। बहुत अच्छे सेंटेंस है। बोलो भाभी, लिया। अपने अकर्ता स्वभाव को जाने बिना सपने में भी सुख की कल्पना नहीं करना। नहीं, सुख की कल्पना भी नहीं कर सकते। क्या बताया सुनीता काकी? बोला। अपने अकर्ता स्वभाव को जाने बिना सपने में भी सुख नहीं मिल सकता, ऐसे बताओ। बोला। अपने अकर्ता स्वभाव को जाने बिना सपने में भी सुख नहीं मिलेगा। मतलब क्या है इसका? हम हर समय कर्ता बुद्धि कर रहे हैं तो हमें सुख कहाँ से मिलेगा? सपने में भी नहीं मिलेगा। इसलिए अकर्ता स्वभाव है, इसका निर्णय करते जाओ, उसका वैसा अनुभव करते जाओ। जो भी कार्य करो उसमें मैं करता नहीं हूँ, मैं तो ज्ञाता हूँ। जिस समय ऐसा जानेंगे उसी समय सुख का अनुभव कर सकते हैं। दूसरा वाक्य बताया, पुण्य की मिठास छोड़े बिना अनंत भव में भी सुख नहीं मिलेगा। क्या? पुण्य के मिठास छोड़े बिना अनंत सुख, अनंत भव में भी सुख नहीं मिलेगा। बताओ सेंटेंस क्या? पुण्य की मिठास छोड़े बिना अनंत भव में भी सुख नहीं मिलेगा। मतलब पुण्य की इच्छा छोड़े सिवाय अनंत मोह में हमें सुख नहीं मिलेगा। मतलब पुण्य को ही धर्म मान रहे हैं और पुण्य कमाने के लिए ही सब कार्य कर रहे हैं, तो वो पुण्य को ही इकट्ठा कर रहे हैं, पुण्य से ही धर्म मान रहे हैं। तो हाँ ना, होने दो ना उसके। मुझे वो दृष्टि नहीं चाहिए कि मुझे पाप नष्ट करना है और पुण्य बढ़ाना है। जिसको ऐसी दृष्टि है उसको धर्म की प्राप्ति नहीं होगी। मतलब क्या बताया उन्होंने? पाप है वो घटते घटते नष्ट होता है, पुण्य बढ़ते बढ़ते नष्ट होता है। माहिती आहे काका? म्हणून आम्ही एवढं गोळा करायलोय। गोळा करायची नाही, आपोआपच ते हाँ, म्हणजे आपले शुद्ध परिणामामुळे ते काय सांगितलं? मतलब क्या बताया? केवली भगवान के पास सातिशय पुण्य रहता है, पाप का नाश होते जा रहा है। भले ही उदय है लेकिन वो निर्जरित ही हो रहा है, और वहाँ पुण्य का आश्रव बंध निरंतर चल रहा है और सातिशय पुण्य बंध हो रहा है। भले ही वो भी एक समय का है, फिर भी पुण्य का ही आश्रव बंध है। तो पुण्य बढ़ता बढ़ता गया, और जिस समय वेदनीय कर्म नष्ट हो गया, पूरा पुण्य खत्म हो गया एक समय में। इतना सारा ढेर सारा पुण्य था वो नष्ट हो गया। पुण्य की इच्छा नहीं रहती उनका बढ़ता है, जिनका पुण्य की इच्छा रहती वो कम होती है। बराबर। काय कळलं? किसी की भी इच्छा नहीं चाहिए। पाप नष्ट करना है ये भी इच्छा न हो, पुण्य बढ़ना चाहिए ये भी इच्छा न हो। इसलिए बता रहे हैं, पुण्य की मिठास छोड़े बिना अनंत भव में भी, एक भव में नहीं, ऐसे अनंत भव हमारे गए हैं पीछे,
उधर पुण्य की ही चाह कर रहे हैं, इसलिए अभी तक सुखी नहीं हो पाए। पुण्याची मिठास सोडायची म्हणजे पुण्याचा अनुभव करायचा। पुण्य की तरफ उपयोग ही नहीं चाहिए हमारा, न वो आ रहा है जा रहा है, कितना रह गया है, सत्व है कि नहीं है, हमें उसकी तरफ क्या करना है ना, क्या कर सकते हैं हम। कर्म है वो, परद्रव्य है, उसका तो परिणमन स्वतंत्र है। आपको सिर्फ अपने स्वयं में पुरुषार्थ करना है, वहाँ पे ध्यान देना है। तो उससे होगा, जो भी होगा वो। आता काय करायला सांगा, पुण्य बांधायला का पाप बांधायला? बराबर। क्या समझ में आया? अति पुण्य हो गया ना, देवगति में जन्म होता है, लेकिन वहाँ प्रति समय पुण्य नष्ट होते जा रहा है। प्रति समय गुणित रूप से पुण्य का नाश होता है, और जिस दिन पुण्य खत्म हो गया ना पूरा, आदळता है माणूस खाली, माणूस ने देव। मतलब वहाँ पे नहीं रह सकता वो, क्योंकि पुण्य खत्म हो गया। देवगति का जीव निगोद में नहीं जाता, एकेंद्रीय होता है लेकिन निगोदी नहीं होता। तो ठीक है, ऐसे मुझे क्या बताना था आपको, ये मुझे रिपीट करने हैं सभी सेंटेंस। हाँ, 2 हो गए। एकेंद्रीय होते हैं लेकिन निगोद अवस्था नहीं मिलती, क्योंकि पुण्य में जिया हुआ वो जीव है, तो ऐसे उत्कृष्ट संक्लेश भी उसको नहीं होते। एकेंद्रीय होते हैं जिसमें आयु अधिक रहती है, निगोदी में आयु कम होती है, तो निगोदी नहीं होते। हाँ, अच्छे एकेंद्रीय होते हैं। होना है। काय म्हणले, ऐकलं का? एकेंद्रीय देव भी च्युत होते हैं ना, जो वो एकेंद्रीय में भी जाए तो भी अच्छे एकेंद्रीय होते हैं। कैसे? गुलाबाचं फूल, अजून हापूस आंबा, उसाचं झाड, मीठे मतलब रत्न भी उन्होंने बताया। वैसे सभी ये एकेंद्रीय है, लेकिन वो पर्याय सुखदायी नहीं है। सुख नष्ट, पुण्य नष्ट हो गया, इसलिए ऐसी पर्याय में जन्म हो गया। 2 वाक्य सांगा पटकन काकी, चला। अपने अकर्ता स्वभाव को जाने बिना सपने में भी सुख नहीं मिलेगा। और दूसरा सेंटेंस, पुण्य की मिठास छोड़े बिना अनंत भव में भी सुख का अनुभव नहीं कर सकते। इतने के ऊपर ही हमें आज चिंतन करना है। आगे के 2 लाईन एक दिवशी एक घ्यायला पाहिजे खरे। एकदम 2 घेतल्यावर तुम्ही लगेच पुण्यामध्ये जाल। मतलब अकर्ता हूँ इसका अनुभव करो, फिर पुण्य से भी मैं भिन्न हूँ इसका अनुभव करो, सभी कर्मों से मैं भिन्न हूँ। सांग प्रज्वल, पुण्याचं उदय का पापाचं उदय? पाऊस पडायला। त्याला म्हणले मी, पाऊस यायला लागलाय, कसं येणार आता तू? पाऊस थांबतोय म्हणला, लगेच त्यात थांबलं। असं त्या बोलण्यात शक्ती नाही, स्वाध्याय तोपर्यंत पडून घे, असं असतं त्याचं। ये भी पुण्य का उदय है, इसमें मत रुझ जाना। तो सभी अनुकूलता सहज मिलती है, जिसके परिणाम स्व से अटैच हो जाए तो ऐसा पुण्य का उदय आता रहता है। ॲक्च्युली ती पण वृष्टी आहे। म्हणजे ज्ञान जेव्हा वाढते ना, सगळे वृष्टी व्हायला लागते। म्हटलं तिथे बाहेर ही पण एक वृष्टी झाली एका प्रकारची, जलवृष्टी। पंचाश्चर्यवृष्टी असती ना, कुठले कुठले 5? पंचाश्चर्यवृष्टि रहती है ना। पंचाश्चर्यवृष्टि होती है जब मुनिराज का आहार होता है, कोई विशेष रुद्धिधारी आदि मुनिराजों का। तो 5 आश्चर्य कौन कौन से हैं? बहुत बार लिया था काका, बोला माहिती है तुम्हाला? पैसों की वर्षा नहीं होती, रत्न वृष्टि है। 5 प्रकार की वृष्टियाँ है, उसमें एक रत्न वृष्टि है, दूसरी पुष्प वृष्टि है, तीसरी ध्यान रत्न वृष्टि, पुष्प वृष्टि, सुनीता काकी
5 कुठले? सुगंधी वायु। और घरचा अभ्यास द्यायचा का? हो गया ना। रत्नों की वृष्टि, पुष्पवृष्टि, सुगंधी वायु, जयकार ध्वनि, उसकी भी वृष्टि होती है विशाल भैया। जयकार ध्वनि, हाँ हाँ ना ना ना, जय जयकार होता है ना देवों के द्वारा वहाँ पर, तो वो भी वृष्टि। कुठनं काढलं? और 5वां जलवृष्टि है क्या 5वी? पाऊस पडत नसणार आहे। जलवृष्टि है क्या? मुझे याद नहीं आ रहा। ठीक है, घरचा अभ्यास तुम्हाला 1 तुम्ही शोधा, मी 4 सांगितले। हाँ नहीं तो मैं कल बताऊंगी देखकर। चलो ओ जानिए स्वयं के ज्ञान स्वभाव को जानिए। यह मैं आत्मा पुण्य भाव से अतीत, पाप भाव से अतीत शुद्ध स्वरूप हूँ। इस मुझ आत्मा में कर्मों की वर्षा नहीं है, दुख की बारिश नहीं है। मैं तो स्वयं सुख से परिपूर्ण हूँ। निष्कर्म स्वरूपोऽहम्, अकर्ता स्वरूपोऽहम्, निर्मोह स्वरूपोऽहम्। ओम निसर्ग।